आज आपल्याकडे जे साहित्य आहे ते ख्रिस्ती विचारधारेच्या अगदी मुळाशी जातं. यात बायबलमधील काही वचनं आहेत आणि त्यावर सविस्तर भाष्य आहे. हो, आणि आपण आज हे बघणार आहोत की पाप, मुक्ती आणि देवाची योजना याबद्दलचा एक विशिष्ट दृष्टिकोन या स्रोतांमध्ये कसा मांडला आहे. बरोबर. हा एक संपूर्ण वैचारिक आराखडा आहे आणि आपला उद्देश तो आराखडा, त्यातील तर्क आणि त्यामागची भूमिका समजून घेणं आहे. चला तर या वैचारिक प्रवासाला सुरुवात करूया. नक्कीच. तर या स्रोतांमधला सुरुवातीचा आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की देवाने निर्माण केलेला कोणताही जीव, म्हणजे अगदी मनुष्यसुद्धा, स्वतःच्या बळावर देवाच्या आज्ञा पूर्णपणे पाळू शकत नाही. हो, आदमच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं की शारीरिक इच्छा आणि मोह यामुळे हे आणखीनच कठीण होऊन बसतं. पण ही समस्या नेमकी किती खोल आहे? ही फक्त काही चुका करण्याची प्रवृत्ती आहे की की त्याहून अधिक काहीतरी आहे? हाच. या सगळ्या विचारधारेचा पाया आहे. या स्रोतांनुसार ही समस्या केवळ वरवरच्या चुकीच्या कृतींची नाही, तर ती माणसाच्या मूळ स्वभावातच रुजलेली आहे. यालाच पाप म्हटलं गेलं आहे. अच्छा. रोमन 7.22-23 मध्ये याचं एक उत्तम वर्णन मिळतं. तिथे म्हटलं आहे की माझ्या आतल्या मनुष्याला देवाचे नियमशास्त्र मान्य आहे, पण माझ्या अवयवांमध्ये एक वेगळाच नियम आहे जो माझ्या मनाच्या नियमांविरुद्ध लढतो आणि मला पापाच्या स्वाधीन करतो. म्हणजे एक आतला संघर्ष. अगदी. माणसाच्या आत एक सततचा संघर्ष चालू असतो. त्याला योग्य काय आहे हे कळतं, पण तो ते करू शकत नाही, कारण त्याच्या स्वभावातच एक शक्ती त्याला चुकीच्या दिशेनं खेचत असते. म्हणजे हे असं झालं की एखाद्या कम्प्युटर प्रोग्राममध्ये एक असा बग आहे जो तो प्रोग्राम स्वतः दुरुस्त करू शकत नाही. हो, आणि त्यामुळे तो सतत क्रॅश होत राहतो. अगदी तसंच. आणि या बगमुळे देव आणि मनुष्य यांच्यात एक मोठी दरी निर्माण होते. ही दरी मनुष्य स्वतःच्या चांगल्या कर्मांनी किंवा प्रयत्नांनी भरून काढू शकत नाही. इथेच मॅथ्यू 19.26 मधलं वचन महत्वाचं ठरतं, जिथे म्हटलं आहे, माणसासाठी जे अशक्य आहे ते देवासाठी शक्य आहे. हे वचन मानवी मर्यादा आणि दैवी सामर्थ्य यातील फरक स्पष्ट करतं. म्हणजे समस्या मानवी आहे, पण उपाय मानवी नाही, असे हे स्रोत सांगतात. बरोबर. ठीक आहे, जर उपाय मानवी नाही आणि आपल्याला बाहेरून मदतीची गरज आहे, तर मग एका मध्यस्थाची कल्पना येते. पण मग मोशेसारखा एक महान नेता किंवा एखादा शक्तिशाली देवदूत ते मध्यस्थ म्हणून का पुरेसे नव्हते? त्यांच्यात काय कमी होती? याच मुद्द्यावर या स्रोतांमध्ये खूप जोर दिलाय. हो. याचं कारण त्या दरीच्या स्वरूपात दडलेलं आहे. दरी देव आणि मानव यांच्यामध्ये आहे, म्हणून ती जोडणाऱ्या मध्यस्थामध्ये दोन्ही बाजूंचे गुणधर्म असणं आवश्यक आहे. अच्छा, म्हणजे तो देव पण हवा आणि माणूस पण हवा. अगदी. तो पूर्णपणे देव असायला हवा, जेणेकरून तो देवासमोर मानवाची बाजू मांडू शकेल, आणि तो पूर्णपणे माणूसही असायला हवा, जेणेकरून तो मानवाचं प्रतिनिधित्व करू शकेल. देवदूत मानव नाहीत आणि मोशेसारखे महान पुरुष देव नाहीत. त्यामुळे तेही भूमिका पूर्णपणे निभावू शकत नाहीत. नाही. म्हणजे मोशे एक तात्पुरती सोय होती, असं म्हणायचंय का? बरोबर. या स्रोतांमध्ये मोशेला तात्पुरता मध्यस्थ असं म्हटलं आहे. तो येणाऱ्या खऱ्या मध्यस्थाचे एक प्रारूप किंवा प्रतीक होता. एक प्रतीक. हो. मोशेने दिलेले नियम बाह्य वर्तनावर लक्ष केंद्रित करत होते, पण ते माणसाचा मूळ स्वभाव, तो आतला बग बदलू शकत नव्हते. म्हणून तो उपाय तात्पुरता होता. खरी गरज आतून बदल घडवणाऱ्या मध्यस्थाची होती, जो नियम फक्त सांगणार नाही, तर तो स्वतः जगून दाखवेल. अगदी, आणि पूर्ण करेल. देवाने स्वतः मनुष्यरूप धारण करण्यामागे हाच हेतू होता की सृष्टी त्याला पाहू शकेल, स्पर्श करू शकेल आणि त्याच्याशी थेट संबंध जोडू शकेल. म्हणजे मोशे एका कॉन्सेप्ट कारसारखं होतं, जे भविष्यात काय येणार आहे याची झलक दाखवत होतं, पण येशू हे प्रत्यक्ष प्रोडक्शन मॉडेल होतं. खूप छान उपमा दिलीत तुम्ही. 1 तिमोथी 2.5 मध्ये हे स्पष्टपणे म्हटलं आहे की देव एक आहे आणि देव व मानव यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा एकच मध्यस्थ आहे, जो स्वतः मनुष्य होता. या मनुष्य होण्यामुळेच त्याने एक आदर्श नमुना ठेवला. ठीक आहे, तर आपल्याला योग्य मध्यस्थ मिळाला. आता त्या मध्यस्थाच्या कृतीच्या केंद्रबिंदूकडे येऊया, जो या स्रोतानुसार क्रूस आहे. वरवर पाहता क्रूसाचा अर्थ पापांची क्षमा असा घेतला जातो, पण या स्रोतानुसार त्याची भूमिका त्याहून खूप जास्त गुंतागुंतीची आणि दुहेरी आहे.
हा भाव तर मला खूपच इंटरेस्टिंग वाटतोय. हो, आणि ही दुहेरी भूमिकाच या विचारधारेचा कणा आहे. एका बाजूला जे देवाशी करार करतात त्यांच्या पापांची येशूच्या रक्ताद्वारे क्षमा होते. इफिसियन्स 1:7 म्हणतं की त्याच्या रक्ताद्वारे आपल्याला मुक्ती म्हणजेच पापांची क्षमा मिळाली आहे. ही झाली एक बाजू. पण त्याचवेळी त्याच क्रूसामुळे जे पश्चात्ताप करण्यास नकार देतात, जसा की सैतान, त्यांच्यावरील शिक्षेची निश्चिती होते. थांबा, हे खूपच विलक्षण आहे. म्हणजे एकच घटना एकाच वेळी काहींसाठी तारणाचा आणि काहींसाठी शिक्षेचा शिक्कामोर्तब ठरते. हे कसं शक्य आहे? हो. जसं एखादं रसायन सोन्याला शुद्ध करतं आणि कचऱ्याला जाळून टाकतं, तसं काहीसं आहे का हे? अगदी तसंच. क्रूस हा एक निर्णायक क्षण आहे. तो प्रत्येकाच्या खऱ्या स्वरूपाला उघड करतो. जो पश्चाताप करतो त्याच्यासाठी क्रूस हे देवाच्या क्षमेचं आणि प्रेमाचं प्रतीक बनतं. पण जो पश्चाताप करत नाही त्याच्यासाठी ते देवाच्या न्यायाचं प्रतीक बनतं. अच्छा. क्रूसामुळे मानवाचं पाप धुतलं जातं, तर सैतानाचं पाप उघड होतं, कारण त्याने देवाच्या निष्पाप पुत्राला मारून आपली क्रूरता आणि द्वेष सिद्ध केला. त्यामुळे त्याच्या शिक्षेला एक कायदेशीर आधार मिळतो. आणि याच संदर्भात स्रोतांमध्ये एक गृहीतक मांडलं आहे, जे खूप विचार करायला लावणार आहे. जर सैतानाने पश्चाताप केला असता तर यावर काय म्हटलं आहे? यावर स्रोत असं उत्तर देतात की देवाने त्यालाही क्षमा केली असती, कारण देवाचा स्वभाव क्षमाशील आहे. खरंच. हो, पण तसं झालं असतं तर देवाने सृष्टीची निर्मिती आणि तारणाची संपूर्ण योजनाच वेगळ्या पद्धतीने आखली असती. पण सैतान पश्चाताप करणार नाही हे देवाला माहीत होतं, त्यामुळे त्याने आदमचं रूप घेऊन आदमाला वाचवण्याचा मार्ग निवडला, जो सध्याच्या योजनेनुसार आहे. म्हणजे क्रूस हा एकाच वेळी तारणाचा आणि न्यायाचा केंद्रबिंदू बनतो. बरोबर. हे स्पष्ट झालं, पण यामुळे एक मोठा विरोधाभास समोर येतो. जर क्रूस हा अंतिम उपाय आहे आणि जुने नियम कोणाला वाचवू शकत नव्हते, तर मग देवाने ते दिलेच का? नियमशास्त्राची गरजच काय होती? लोकांना उगाच नियमांच्या ओझ्याखाली दाबून त्यांना अपयशी ठरवण्यात काय अर्थ होता? हा प्रश्न या संपूर्ण रचनेला समजून घेण्यासाठी खूप महत्वाचा आहे. नियमशास्त्राची भूमिका वाचवण्याची कधीच नव्हती. त्याची भूमिका निदान करण्याची होती, डॉक्टरसारखी. निदान करण्याची. हो. रोमन्स 3:20 मध्ये म्हटलंय, नियमशास्त्रामुळे पापाची ओळख होते. त्याची भूमिका आरसा दाखवण्यासारखी आहे. तो तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ करायला मदत करत नाही, पण चेहऱ्यावर डाग कुठे लागले आहेत हे तोच दाखवतो. म्हणजे नियमशास्त्र हे एक डायग्नॉस्टिक टूल आहे, उपचार नाही. अगदी बरोबर. तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात. स्रोतांमध्ये याला अंधारात लावलेल्या दिव्याची उपमा दिलीये. अच्छा. अंधारात तुम्हाला कळतही नाही की खोली किती अस्वच्छ आहे, पण दिवा लावल्यावर सगळा पसारा दिसू लागतो. तसंच नियमशास्त्र माणसाला त्याची पापी अवस्था, त्याचा तो आतला बग स्पष्टपणे दाखवतं. आणि जेव्हा माणसाला आपल्या समस्येची खरी जाणीव होते, तेव्हाच तो उपायाच्या शोधात लागतो. हो, अगदी. वा. म्हणजे नियम पाळण्याचा प्रयत्न करूनही जे अपयश येतं आणि त्यातून जी निराशा येते, ती निराशा या योजनेचाच एक भाग आहे. हो. तीच निराशा व्यक्तीला खऱ्या उपायाकडे म्हणजेच तारणकर्त्याकडे ढकलते. ही कल्पनाच खूप वेगळी आहे. हो, ती निराशाच माणसाला मसीहाची किंवा तारणकर्त्याची गरज का आहे हे पटवून देते. नियमशास्त्रामुळे पापाची जाणीव होते आणि त्या जाणीवेतूनच क्रूसाचा खरा अर्थ आणि त्यामागची गरज स्पष्ट होते. म्हणजे अंधारात आपल्याला आपण कुठे आहोत हेच कळत नाही, त्यामुळे प्रकाशाची गरजही जाणवत नाही. नियमशास्त्र तो अंधार दूर करून प्रकाशाची गरज निर्माण करतं. बरोबर. ठीक आहे. म्हणजे आत्तापर्यंतची साखळी अशी आहे. मूळ समस्या आहे पापाचा स्वभाव. त्यासाठी एक देवमानव मध्यस्थ हवा. त्या मध्यस्थाने क्रूसावर उपाय पूर्ण केला आणि त्या उपायाची गरज कळावी म्हणून आधी नियमशास्त्र दिलं. पण आता एक व्यावहारिक प्रश्न. समजा पापांची क्षमा झाली, पण त्यानंतर काय? माणसाचा मूळ स्वभाव तर तोच राहतो. मग तो पुन्हा पाप करणारच. मग या क्षमेचा उपयोग काय? ही तर एक न संपणारी प्रक्रिया होईल. इथेच या योजनेचा पुढचा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा येतो, पवित्र आत्म्याचं कार्य. क्षमा मिळणं ही फक्त सुरुवात आहे, शेवट नाही. अच्छा, ही फक्त सुरुवात आहे. हो. ॲक्ट्स 2:38 नुसार पश्चाताप करून बाप्तिस्मा घेतल्यानंतर व्यक्तीला पवित्र आत्म्याचं दान मिळते. हा पवित्र आत्माच माणसाला पापाच्या इच्छेविरुद्ध लढण्याचे आणि देवाच्या आज्ञा पाळण्याचं सामर्थ्य देतो. म्हणजे
आधी तो स्वतःच्या बळावर अयशस्वी प्रयत्न करत होता. हो, आणि आता त्याला आतून मदत करणारी एक दैवी शक्ती मिळते. म्हणजे आधी तो एकटा लढत होता, आता त्याच्या बाजूने लढायला आणखी एक जण आहे. पण एक शंका येते. स्रोतांनुसार पवित्र आत्मा मिळाल्यानंतर ही माणसं चुका करतात, पाप करतात. मग नक्की फरक काय पडला? म्हणजे अपयश तर तिथेही आहेच की नाही? फरक परिपूर्णतेचा नाही, तर संघर्षाच्या स्वरूपाचा आणि अंतिम दिशेचा आहे. पवित्र आत्मा मिळाल्यावर माणूस एकदम निष्पाप होतो असं नाही, पण आता त्याच्या आतला संघर्ष एका वेगळ्या पातळीवर जातो. म्हणजे पूर्वी पाप त्याला सहज हरवत असे, आता त्याच्याकडे पापावर विजय मिळवण्याची शक्ती आणि इच्छा असते. ही एक प्रक्रिया आहे. हळूहळू पवित्र आत्म्याच्या सहाय्यानेच मनुष्य पाप आणि मृत्यूवर विजय मिळवतो आणि शेवटी पुनरुत्थान प्राप्त करतो. म्हणजे क्षमा ही या प्रवासाची सुरुवात आहे. हो, आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मिळवलेला विजय हा त्या प्रवासाचा भाग आहे. समजलं. तर मग या सगळ्या प्रक्रियेचा अंतिम हेतू काय आहे? मानवाचं पाप, मध्यस्थ, क्रूस, नियमशास्त्र, पवित्र आत्मा या सगळ्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या योजनेचा शेवट काय आहे? देव हे सर्व का करत आहे? या संपूर्ण योजनेचं अंतिम ध्येय आहे ना, ते अनेक स्तरांवर आहे. पहिलं, देवाच्या आज्ञांचे सत्यत्व सिद्ध करणे. ते कसं काय? पुनरुत्थान पावलेला बदललेला मनुष्य हे सिद्ध करतो की देवाच्या आज्ञा पाळणं केवळ शक्यच नाही, तर ते योग्य आणि जीवनदायी आहे, जेव्हा त्याला दैवी मदत मिळते. सुरुवातीला जे अशक्य वाटत होतं ते शक्य करून दाखवणं, हा एक हेतू आहे. अच्छा. आणि दुसरा हेतू प्रेमाबद्दल असेल नाही का? क्रूसाच्या संदर्भात तो वारंवार येतो. हो, दुसरा आणि कदाचित सर्वात महत्वाचा हेतू आहे देवाचे प्रेम प्रकट करणे. क्रूस हे देवाच्या प्रेमाचे सर्वोच्च प्रदर्शन मानलं जातं. देवाने आपल्या निर्मितीला वाचवण्यासाठी स्वतःला समर्पित केलं, ही कल्पना यामागे आहे. तिसरा मुद्दा आहे न्याय प्रस्थापित करणे. न्याय? हो, जे पश्चाताप करत नाहीत, जसे की सैतान आणि त्याच्या दुष्टशक्ती, त्यांच्यावर न्यायनिवाडा होतो आणि त्यांचा नाश होतो. आणि या सगळ्याचा शेवट? या सर्वांचा अंतिम परिणाम म्हणजे चौथा मुद्दा, पूर्ण विश्राम. शेवटी पाप आणि मृत्यू पूर्णपणे नाहीसे होतात आणि देवाच्या राज्यात अनंत काळची शांती प्रस्थापित होते. रेव्हेलेशन 21.4 मध्ये याचं सुंदर वर्णन आहे की देव त्यांचे अश्रू पुसून टाकेल आणि तेथे मृत्यू, शोक, रडणे किंवा दुःख राहणार नाही, कारण पहिल्या गोष्टींना हिशा झाल्या आहेत. ही या संपूर्ण योजनेची अंतिम पूर्तता आहे. तर आज आपण या स्रोतांच्या आधारे एक संपूर्ण वैचारिक साखळी पाहिली. हो, मानवाच्या मूळ समस्येपासून म्हणजे पापाच्या स्वभावापासून, देवमानव मध्यस्थ, क्रूसाची दुहेरी भूमिका, पापाची जाणीव करून देणारं नियमशास्त्र आणि शेवटी विजय मिळवण्यासाठी मदत करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या कार्यापर्यंत ही साखळी कशी जोडलेली आहे हे आपण पाहिलं. अगदी. आणि या संपूर्ण योजनेचा अंतिम हेतू देवाचं प्रेम आणि न्याय सिद्ध करून सृष्टीमध्ये खरी शांती स्थापित करणे हा आहे. आणि जाता जाता एक विचार सोडून जाते. या स्रोतांमधील एका कल्पनेनुसार देवाला भूत, वर्तमान आणि भविष्य सगळं काही माहीत असूनही त्यांनी सृष्टीला आपला स्वभाव आणि योजना समजावून देण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव आणि प्रात्यक्षिकांचा वापर केला. म्हणजे एक प्रकारचा डेमॉन्स्ट्रेशन. बरोबर. त्यांनी फक्त नियम सांगितले नाहीत, तर ते नियम जगून दाखवण्यासाठी आणि न पाळण्याचे परिणाम दाखवण्यासाठी एक मोठा ऐतिहासिक मंच तयार केला. जर सर्वज्ञानी देवालाही सत्य समजावण्यासाठी केवळ माहिती देण्याऐवजी अनुभवाच्या मार्गाचा अवलंब करावा लागत असेल, तर मग ज्ञान आणि श्रद्धा यांच्यातील खऱ्या नात्याबद्दल आपल्याला काय समजतं? श्रद्धा म्हणजे केवळ काही गोष्टींवर विश्वास ठेवणे आहे की एका अनुभवाच्या प्रक्रियेतून जाणे आहे? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.